मनापासून शुभेच्छा देते. दरवर्षी आपण जेव्हा इथे येतो 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट तेव्हा ही गर्दी वाढतच जात असते आणि तीच एक आशेची किरण आहे या देशाला. देशाची लोक काँग्रेस पक्षाकडे एक आशेची किरण म्हणून बघत आहेत. कारण का आज आपण नाही लढलो तर कोण लढणार? आपण स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सामील होऊ शकलो नाही. जे लोक झाले त्यांचं नशीब ते ह्या देशासाठी बलिदान देऊ शकले. ती लढाई पण ह्या भारताला मुक्त करण्याची लढाई होती ब्रिटिशांपासून. आणि ही जी दुसरी लढाई आहे ती आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दुसरी परीक्षा आहे. त्यावेळेस तर आपण नव्हतो, पण ही ती परीक्षा आहे. हा तो संघर्षाचा काळ आहे. एकमेकांना साथ देऊन आपण कोणासाठी, एका व्यक्तीसाठी नाही, पण आपण देशासाठी, पक्षासाठी लढत आहोत. लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी, अगदी गणतंत्र टिकवण्यासाठी आपण ही लढाई लढत आहोत. संघर्षाचा काळ आहे आणि जो कधी आपण बघितला नव्हता, कारण का आपण सत्तेत होतो आणि ती सोपी वेळ होती. आणि म्हणून मी परत एकदा म्हणते की ही परीक्षेची वेळ आहे, संघर्षाची वेळ आहे. एकमेकांना साथ देऊन आपली लढाई खूप मोठी आहे. कदाचित खूप दिवस चालेल, पण ही गर्दी अशीच वाढत गेली तर मला असं वाटतं आपण जसं मी म्हणाली, प्रत्येक आपण एक आशेचं किरण आहोत. आज आपण जर बोललो नाही तर कोण बोलणार? आपणच विरोधी पक्ष म्हणून बोलतोय आणि म्हणून आपण अधिक बोलणं गरजेचं आहे. रस्त्यावरची लढाई लढणं, मग ती निवडणूक असू देत, ती मोर्चा असू देत, ती साधं भाषणातूनची लढाई असू देत, व्हॉट्सअपवरची लढाई असू देत, प्रत्येक लढाई आपल्याला लढायची आहे. लढून हरलो तरी काय, पण न लढणं ही सर्वात मोठी चूक. आणि आपलं कर्तव्य जे आपल्या देशाच्या प्रती आहे ते आपण त्याच पद्धतीत